राज्यामध्ये विकासाचा गवगवा होताना नांदेडमधलं चित्र हे वेगळंच आहे। नांदेडमधील कार्ला गावात एसटीच पोहोचलेली नाहीये। सर्व सुविधा पोहोचल्यात मात्र एसटीच नसल्यामुळे प्रचंड गैरसोय होतीये। भारताला स्वातंत्र्य मिळून 76 वर्ष पूर्ण झाली आहेत, मात्र अजूनही काही गावं सुविधांपासून वंचित आहेत। नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातल्या कार्ला गावात अद्यापपर्यंत राज्य परिवहन महामंडळाची बस ही पोहोचलेलीच नाहीये। गावात शाळा, रस्ते, ग्रामपंचायतीची इमारत या सर्व सुविधा पोहोचल्यात। गावापर्यंत जाण्याकरता डांबरी रस्ता सुद्धा आहे। अनेक वर्षांपूर्वीच हा रस्ता झालाय। गावात दळणवळणाची वाहनं देखील आहेत, पण गावातील वयोवृद्ध नागरिकांना प्रवास करण्याकरता मात्र लाल परी उपलब्ध नाही। या सगळ्याचा आढावा घेतलाय, संवाद साधलाय गावकऱ्यांशी आपले प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांनी। आपण बघू शकतोय नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातलं हे कार्ला गाव आहे। या कार्ला गावातले हे सर्व वयोवृद्ध व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात। हे चावडीवरती बसले आहेत। त्यांची समस्या अशी आहे, या गावाने 76 वर्षामध्ये एसटी बघितलेली नाही। गावात सर्व सुविधा पोहोचल्यात मात्र एसटी या गावात पोहोचलीच नाही। त्याबद्दल आपण ह्यांच्याकडनं जाणून घेऊयात। काका काय सांगाल? या गावामध्ये अजून एसटी नाही, बाकीच्या सुविधा संपूर्ण झाल्यात। या गावात 3000 लोकसंख्येचं गाव असून सुद्धा एसटी नाही, हे लय लोकांचे हाल व्हायले। आज बरेच दिवसापासून पाठपुरावा करीत आहोत। एसटी आमच्या गावात सगळे महिला विद्यार्थी हे जाण्या येण्याकरता, दवाखान्यात जाण्याकरता येण्याकरता एवढं आमच्या सुविधा सगळ्या असून बी आम्हाला गाडी आतापर्यंत चालू केलेली नाही। फार मोठ्या अडचणी उभ्या आहेत। आता प्रशासन याकडे कुठल्या नजरेनं पाहणार आहे आणि यांना एसटी मिळणार आहे का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, कार्ला, नांदेड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।